हॅलो फ्रेंड्स, तर आज गणेशजींनी मला चक्क ॲपल मोबाईल घ्यायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी गेलेली आहे शॉपवर. पहिल्यांदा नवऱ्याने मग मी ॲपलचा मोबाईल घेतला. EMI भरसन ना पण भांडण झाले पाहिजे. ॲपल मोबाईल घेतला ना, ॲपल. हे पा इकडे बा पाचा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज. तर हे बघा, माझ्या इथं स्टँड किती आहे, 1 2 आणि अजून एक आहे 3, असे माझ्या इथं 3 स्टँड आहे. इथं सकाळ झालेली आहे, गणेशजी उठलेला आहे, गणेशजी करत आहे चहा आणि हा 3रा स्टँड. तर माझे व्हिडिओ माझा स्टँड शूट करत असते, बाकी इतर कोणीही नाही. क्वालिटी महत्त्वाची आहे आपल्यासाठी. क्वालिटी असली तरच फोटो क्वालिटी भेटतात. तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्रोडक्ट रिव्ह्यू वगैरे देतो आणि आम्ही जास्तीत जास्त ब्लॉगर लोगो मोबाईलचा हे यूज करतात, म्हणजे मोबाईलचा वापर करतात. त्याच्यामुळे मोबाईल त्यांचा लवकर हँग होतो आणि भरपूर माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. म्हणजे हँग पडत होता आणि व्हिडिओ शूट करायला गेलो की तो बंद पडत होता, हँग पडत होता आणि स्टोरेज प्रॉब्लेम, असे भरपूर प्रॉब्लेम होत होते. आणि जेव्हा मी प्रोडक्ट रिव्ह्यू देत होती ना, तेव्हा त्या मॅडम मला ओरडत होत्या की बाबा तुमच्या जेव्हा तुम्ही व्हिडिओची क्वालिटी देता ते खूप लो येत आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ येत नाही, असं वारंवार त्या मला सांगत होत्या. आणि त्याच्यामुळे मला मोबाईल चेंज करणं खूप गरजेचं होतं, कारण माझं जास्तीत जास्त माझं घर जर चालत असेल तर प्रमोशनवर चालतं आणि प्रमोशनचंच मला छान पेमेंट मिळतं यूट्यूबपेक्षा. पण हे कसं आहे, महिन्याभर व्हिडिओ टाका तेव्हा कुठं पेमेंट मिळतं, पण 2 ते 3 व्हिडिओ टाकले तर पेमेंट छान मिळतं प्रमोशन व्हिडिओचं. त्याच्यामुळे माझा स्कोप असते प्रमोशन व्हिडिओचा. तर त्याच्यामुळे माझा मोबाईल खूप खराब झाला होता आणि विशेष म्हणजे गणेशजीकडे पण मोबाईल नाही आहे. तर त्याच्यामुळे मी मागं पुढे विचार करत होती काय करायचं, कारण मला मध्यंतरी मोबाईल घ्यायचा होता. तर मी ते सर्व पैसे गणेशजीच्या शॉपमध्ये लावले आणि ते पण आवश्यकच होतं, कारण आपला मोबाईल एवढा आवश्यक नाही आणि शॉप लावलं तर आपल्या घरात मस्तपैकी 1000-1500 रुपये रोज येत आहे. त्याच्यामुळं शॉपचे पैसे काही वाया जाणार नाही, ते निघणारच आहे. तर मी मागं पुढे करत होती. मग गणेशजी बोलले की तुला कशाचं टेन्शन येत आहे. मी म्हटलं आतापर्यंत मी स्वतःच्याच कमाईने मोबाईल घेतलेला आहे, तुम्ही मला मोबाईलच घेऊन दिला नाही. मग ते बोलले ठीक आहे, यावेळेस तू मोबाईल घे, त्याची EMI मी भरणार आहे. तर इथं सकाळ झाली, नाश्ता केला, चहा केला, लस्सी केलेली आहे. गणेशजी गेले कामाला. चला तर गणेशराव गेलेले आहे, बघू शकता असा गळाट होतो ते गेल्याबरोबर. तर भरपूर जणांचं असं होतं की व्हिडिओ मुलीला काढायला लावते, मुलीला असं काही नसते बाबा. माझ्याकडे एक सोडून भरपूर स्टँड आहे, बघू शकता. हा किचन ओट्यासाठी आहे, जो की मी इथं ठेवत असतो. हा मोठा आहे जेव्हा आम्ही दोघे व्हिडिओ शूट करतो. हा एक 3रा स्टँड आहे. माझे इथं जागोजागी स्टँड आहेत, ज्याच्यामुळे मी जिथं जाणार तिथं शूट करत राहते. तर चला, आज आपल्याला मोबाईल आणायला जायचं आहे. गणेशजी म्हणतात मोबाईल घे, ज्याची EMI मी भरणार. तर चला, पहिल्यांदा नवऱ्याच्या कमाईचा मोबाईल घ्यायचा आहे. आनंद भरपूर होत आहे. तर चला आता पटापट कामं करूया आणि मोबाईल घ्यायला जाऊया. आणि ते गेल्यानंतर मग माझे कामाची धावपळ सुरू होते. मुलांचा नाश्ता, चहा, दूध वगैरे सर्व आटोपलेलं आहे. इथं दूध गरम केलेलं आहे, ते व्यवस्थित आधी ठेवून द्यावं लागते. त्याच्यानंतर सर्व खरकटी भांडे वगैरे घेऊन द्यावं लागते. लस्सी केल्यामुळे लस्सीची पण भरपूर भांडे निघतात. मग स्वराला सगळ्यात अगोदर आंघोळीला पाठवून देत असते. स्वरा आंघोळीला गेली की लगेच मग स्वराजला पण आंघोळ घालून देत असते. आणि ते झालं की लगेच माझं इथं सर्व खरकटी भांडी, गुंड वगैरे सर्व मी घासायला घेऊन येत असते. घेऊन गेल्यानंतर आज मला खूप आनंद होता, काम करताना पण खूप इंटरेस्ट येत होता, कारण गणेशजी म्हणजे माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा मला मोबाईल देण्याचं ठरवलेलं आहे. आणि आपल्या हाताने घेण्याची मजा वेगळी आणि नवऱ्याच्या कमाईने घेण्याची मजा वेगळीच आहे. आम्ही आलेला आहोत मोबाईल घ्यायला. तर आम्ही घेतलेला आहे आम्ही घेतलेला आहे आयफोन, बघू शकता. एवढी आहे आयफोन घेतला, आम्ही आयफोन घेतलेला आहे. तर फायनली माझी सर्व कामं वगैरे आटोपले, म्हणजे स्वयंपाक केला, गणेशजीला डब्बा वगैरे दिला आणि आमच्या इकडे एका घरी लग्न होतं, तिथं गेलो आणि नंतर इथं आम्ही पोहोचलो. तर आयफोन ॲपल मी बघितले, बापरे, 1 लाख 1.5 लाख अशी रेंज होती. आणि तेवढं खर्च करणं मला परवडत नाही, मला आवडत नाही वायफळ खर्च करणे. नवऱ्याने आपल्याला हात दिला तर त्याची मान धरा, अशातलं माझं काम नाही आहे. तर मी भरपूर मोबाईल बघितले आणि माझ्या 1-2 फ्रेंड सर्कलला कॉल लावला. तर त्यांनी मला सांगितलं या सॅमसंगची क्वालिटी खूप छान येते. मला स्टोरेज जास्त पाहिजे होता, तर स्टोरेज पण भरपूर येणार आहे. त्याच्यामुळे मग फायनली
हा मोबाईल मी सिलेक्शन केलेला आहे. आणि सिलेक्शन केल्यानंतर स्वरा इथं काहीतरी बडबड करत होती, हा घे मम्मा, तो घे मम्मा, तो घे मम्मा. तर स्वराचं चालू होतं की आयफोनच घे, परंतु कसं आहे माझ्या इथं लहान मुलं आहेत आणि त्याच्यानंतर मोबाईल घेणे मला आवडलं नाही. आयफोन घेतला आणि मुलांनी पाळून दिला तर त्याला भरपूर असा खर्च लागतो, त्याच्यामुळे मी तो घेतला नाही. आणि मला पहिलं तर गंमतच वाटली की गणेशजी मला मोबाईल घ्यायला हो म्हणत आहे. नंतर मी त्यांना कॉल केला की मी मोबाईल घ्यायला आलेली आहे. तर मला त्यांनी कॅश पेमेंट आणून दिली, जे डाऊन पेमेंट भरायचं होतं. हाय फ्रेंड्स, तर आपण मोबाईल घेतलेला आहे. आम्ही घेतलेला आहे 2 आयफोन वगैरे घेतला, साधेच मोबाईल घेतलेले आहेत. गणेशजींनी जर सांगितलेलं होतं मला की आयफोनही मोबाईल घेशील तर घे, EMI मीच पेड करणार आहे. परंतु नाही बाबा, नवरा कमावते आपल्याला घे म्हणते म्हणून त्याचे पाय बी नाही मोडायचे आपण एकदम. किती जायचं मोबाईलला? 60. तर 60,000च घेतलेला आहे. आणि आता आपल्या गणेशजीसाठी पण मोबाईल बघूया आपण. आता त्यांच्यासाठी जास्त महाग नाही, जास्त स्वस्तही नाही, तरी 15-20 हजाराचा घेतो. कारण तो माणूस असा आहे, त्याला सोशल मीडियाचं काहीच घेणं देणं नाही आहे. त्या माणसाला फक्त माझे व्हिडिओ पाहायचे आहेत. तर मी 15-20 हजाराचा मोबाईल घेतो त्याच्यासाठी. आणि सरप्राईज त्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला 1 महिन्यानं देईन, पण आता होतात घेणं दोन्ही मोबाईल. तर आता 2 मोबाईल घेणार आहोत. ओके, तर कंटिन्यू बनून राहा ब्लॉगवर, कारण पुढील शूटिंग आपली त्या मोबाईलवर दिसणार. तर मोबाईल घेतल्यानंतर मला असा विचार आला की गणेशजीकडे पण मोबाईल नाही आहे आणि त्यांना 10-12 हजाराचाही मोबाईल दिला तर ते सफिशियंट राहणार आहे. तर त्याच्यामुळे मग मी माझा मोबाईलचं डाऊन पेमेंट वगैरे भरले, माझ्या मोबाईलची केस मारली. आणि हा मोबाईल म्हणजे उधारीत घेतलेला आहे, म्हणजे डाऊन पेमेंट भरलेलं आहे. आणि आता EMI याची 7 ते 8 महिने चालणार आहे. तर मग ह्या दादाचं पण इन्स्टाला पेज आहे. तर त्यांनी बोलले की आम्ही प्रत्येक मोबाईलचा व्हिडिओ आमच्या ID वर टाकत असतो, तर तुमचासुद्धा एक रील्स व्हिडिओ आम्हाला करू द्या. तर एंट्रीचा व्हिडिओ घेतला त्यांनी. आणि स्वराची खूप इच्छा होती की मोबाईलचं ओपनिंग तिने करायचं, अशी तिची इच्छा होती. तर मी म्हटलं ठीक आहे, मोबाईलचं ओपनिंग तू कर बाळा. तर नंतर तिने मोबाईलचं ओपनिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती खूप हॅपी होती आणि बोलत होती मला कधी मोबाईल देणार. मी तिला बोलली तू 10वी ते 12वी चांगल्या मार्क्सने पास कर, तुला मोबाईलने डायरेक्ट मी लॅपटॉप देणार. ठीक आहे, त्याच्यामुळे ती पण खूप हॅपी झाली. कारण आता ती जिथे जाणार आहे तिथं तर मोबाईल वगैरे काहीच यूज करू देत नाही. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती मस्त दिसतो. आम्ही घेतलेला आहे मोबाईल सॅमसंग. मम्मीची खुशी बघा, ये दे मम्मी, मर्सी इतनी खुश है कि मम्मी की खुशियाँ आँख में पानी आ रहा. तर फायनली आता मोबाईल ओपनिंग झालेली आहे, व्हिडिओ शूट करणं झालेलं आहे. दुसरा मोबाईल एक गणेशजीसाठी पण बघायचा होता, कारण गणेशजी काही मीडिया वगैरे जास्त हँडल करत नाही. ते बोलत होते की मला इन्स्टा आणि यूट्यूबचे व्हिडिओ पाहायला मिळाले तर बस झाले. आणि फायनली आम्ही आलेला आहोत घरी. इकडे या ना पहिले. तुम्ही म्हणे ना मोबाईल घे, मग मी ॲपलचा मोबाईल घेतला. EMI भरसान ना पण भांडण नाही झाले पाहिजे. ॲपल मोबाईल घेतला ना, ॲपल. हे पा इकडे का पाचा तोंडावर 12 वाजले तुमच्या, राहू द्या दाखवतो. ॲपल मोबाईल नाही घेतला, सॅमसंगच घेतला. हा आहे सॅमसंग S23. कसा आहे? हा, कसा आहे? कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे सगळे मस्त आहे. तुझे शूट काढून पाहिला आणि हलवते मी, हलवला कमी. आता दुपारी शूट घ्यायचं. ॲपल वगैरेने मोबाईल घेतलेला आहे, मी सॅमसंगचाच मोबाईल घेतलेला आहे. आणि क्वालिटी खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे स्टोरेज खूप मोठा आहे. कारण आम्हाला हे प्रोडक्टचे रिव्ह्यू वगैरे द्यावं लागते. तर जोपर्यंत तो व्हिडिओ अपलोड होत नाही तोपर्यंत त्याचे क्लिप्स वगैरे मोबाईलमध्ये ठेवावं लागते. आणि आता एवढ्यात नाही ह्या आता कसं आहे, यूट्यूब जे सोशल मीडिया यूज करतात त्यांचा फोन लवकर हे होतो, कारण ते जास्तीत जास्त मोबाईलचा यूज करतात त्याच्यामुळं.
तर मी ज्या कंपन्यांसोबत काम करतो त्या मॅडम माझ्या मागे लागल्या होत्या की तुम्ही मोबाईल चेंज करा, तुमच्या म्हणजे व्हिडिओची क्वालिटी खूप लो येत आहे, याच्यामुळे तुमचं काम बंद होऊ शकते. मग त्या आणि ते तुम्हाला माहिती आहे मधात ते ग्रीन जे ग्रास आहे ना ते पण मी त्या मॅडमने म्हटलं तेव्हाच लावली, तोपर्यंत लावलं नाही कारण मला ते खर्च करणं आवडत नाही जास्त. मग शेवटी त्या मॅडम बोलल्या की अरे तुमचं सर्व याच्यावरच आहे, मोबाईल चेंज करा. मी ॲपलही मोबाईल घेतला असता, मला गणेशजीने नाही म्हटलं नसतं, कारण आता त्यांनी स्वतः म्हटलं, कारण लस्सीचा व्यवसाय तुम्हाला सांगते खूप छान चालत आहे, खूप छान स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादातून खूप छान चालत आहे. म्हणजे सर्व काही देवाणघेवाण करून आम्हाला भरपूर उरत आहे. त्याच्यामुळे आता आम्ही सर्व काही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि जास्तीत जास्त लक्ष आम्ही आता व्यवसायाकडे देणार आहोत. तर मी हा घेतलेला आहे माझ्या नवऱ्याच्या कमाईने पहिल्यांदा सॅमसंगचा मोबाईल घेतलेला आहे. खूप छान क्वालिटी आहे. ॲपलचा मोबाईल याच्यामुळे घेतला नाही कारण मुलं हातात धरतात आणि एक वेळा त्याचं नुकसान झालं की ते भरून येत नाही, म्हणून हा घेतलेला आहे मी 50,000चा मोबाईल. आणि हा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून याच्यात व्हिडिओ शूट करणं मी चालू केलं नाही, परंतु आता उद्यापासून करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.